नमस्कार. सिटी न्यूजच्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने. आनंद हा बाहेरून मिळालेला नसून आपल्या आतून उमटणारा असतो. आत्मसंतुष्टी हा खरा आनंद आहे. आजचा सुविचार बघितला. आता बघूया बातमीपत्राच्या ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊ छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीझलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या. भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आणि महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रानुसार वर्ष 2027 मध्ये देशाची जनगणना होणार आहे. ही जनगणना विशेष ठरणार आहे कारण यामध्ये डिजिटल सेन्सेस आणि स्वगणना ही सुविधा पहिल्यांदाच लागू केली जात आहे. जनगणना 2 टप्प्यांमध्ये पार पडणार आहे. पहिला टप्पा घर यादी व घरगणना, दुसरा टप्पा लोकसंख्या गणना. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाने नागरिकांना आवाहन केले आहे की 1 मे ते 15 मे या कालावधीत नागरिकांनी स्वतःहून ऑनलाईन स्वगणना पूर्ण करावीत. याकरिता शासनाचे अधिकृत पोर्टल उपलब्ध असून नागरिक आपल्या मोबाईल किंवा संगणकाद्वारे कुटुंबाची माहिती भरू शकतात. स्वगणनेदरम्यान सुमारे 33 प्रश्नांची अचूक उत्तरे देणे आवश्यक आहे आणि ही प्रक्रिया पूर्णपणे सुरक्षित व गोपनीय असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. आपल्या सर्वांना माहित आहे की भारत सरकार गृह मंत्रालय, जनगणना संचालनालय, सेन्सस डायरेक्टरेट ज्याला म्हणतो आपण, तर त्यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र दिनांक 30/6/25 अन्वये भारताच्या जनसंख्येची जनगणना वर्ष 2027 मध्ये घेण्याचा निर्णय जाहीर झालेला आहे. भारताची जनगणना ही एक व्यापक प्रशासकीय प्रक्रिया आहे. देशामध्ये दशवार्षिक जनगणना घेण्याची दीर्घ परंपरा आहे. तर ही 2027ची जनगणना ही भारतीय जनगणनेच्या शृंखलेतील 16वी जनगणना आहे. स्वतंत्र भारतातील 8वी जनगणना व 21व्या शतकातील ही 3री जनगणना आहे. सर्वात महत्त्वाचं आणि जे वेगळेपण या जनगणनेचं आहे ती म्हणजे ही पहिली डिजिटल जनगणना आहे. ही जनगणना जी आहे ही दोन टप्प्यांमध्ये होईल, ज्याची माहिती आपल्यासमोर आम्ही दिलेली आहे. कृपया त्याचं सुद्धा तुम्ही अवलोकन करावं. पहिला टप्पा जो आहे त्याला आपण घर यादी व घरगणना म्हणू. हाऊस लिस्टिंग हे एक प्रकारे आपण त्याला म्हणणार आहे. आणि त्याच्यामध्ये दुसरा जो टप्पा आहे तो आहे लोकसंख्येची गणना, जी साधारणतः फेब्रुवारी 2027 पासून चालू होणार आहे. आणि हा जो पहिला टप्पा आहे घर यादीचा, हा साधारणतः तुमचा 1 मे ते 15 मे त्याचा पहिला टप्पा राहील. नंतरचा टप्पा त्याचा 16 मे ते 14 जून राहणार आहे. असा हा घर यादी घरगणना राहणार आहे. आणि जो ॲक्च्युअली जी जनगणना आपली म्हणा किंवा लोकसंख्येची गणना म्हणू आपण, तर ती फेब्रुवारी 2027 पासून चालू करण्याचे नियोजित आहे. भारत सरकारचे संयुक्त सचिव तथा मुख्य प्रधान जनगणना अधिकारी, जनगणना संचालनालय महाराष्ट्र यांचे 6 मार्च 2026च्या पत्रकान्वये जनगणना 2027 सर्वसामान्य जनतेसाठी ही जनगणना विशेष आहे कारण यावेळी डिजिटल सेन्सस व स्वगणना ही सुविधा पहिल्यांदाच उपलब्ध करून दिलेली आहे. तसं मी आपल्याला सांगितलं की हे पहिला डिजिटल सेन्सस होणार आहे. तसं हे पहिलं असं पण सेन्सस होणार आहे की ज्यामध्ये स्वगणना, सेल्फ इन्युमरेशनचं सुद्धा ऑप्शन त्यामध्ये दिलेलं आहे. तर हे याचं वैशिष्ट्य आम्ही आपल्यासमोर इथे ठेवलेलं आहे. मी अमरावती जिल्ह्यातील नागरिकांना आपल्या सर्वांच्या माध्यमातून आवाहन करतो की आपण स्वगणनेचं जी सुविधा आहे त्याचा लाभ सर्वप्रथम आपण सर्वांनी घ्यावा. स्वगणना कशी करावी यासाठी एक शासनाचे अधिकृत वेब पोर्टल ज्याचं se.census.gov.in ही उपलब्ध आहे. यामध्ये स्वगणना म्हणजे नेमकं काय याच्याबद्दल मी थोडक्यात आपल्याला माहिती देतो. यामध्ये आपण आपल्या स्वतःच्या मोबाईलवरून किंवा संगणकावरून जनगणनेच्या पोर्टलवर जाऊन आपल्या कुटुंबाची संपूर्ण माहिती भरू शकता. यासाठी आधार कार्ड, मोबाईल नंबर यापैकी एकाच्या आधारे लॉग इन करून यामधील एकूण 33 प्रश्नांची उत्तरे आपल्याला त्यामध्ये द्यावी लागतील. सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे देणे आवश्यक आहे. आणि हा स्वगणनेचा जो सेल्फ इन्युमरेशनचा जो पहिला टप्पा आपण करतोय त्याचा कालावधी हा
1 मे 2026 ते 15 मे 2026 आहे. ही प्रक्रिया ही पूर्णपणे सुरक्षित व गोपनीय अशा पद्धतीची आहे. जेंट्समधले पुऱ्या सीटा फुटलेल्या आहेत, दरवाजे तुटलेले आहेत, वरचं टाकं फुटलेलं आहे, पुरा स्लॅब गायते. पर्याय संडासचा वापर सुरू आहे काय? नाही माणसाचं लेडीजचा चालू आहे, जेंट्सचा जेंट्स बंद बंद आहे. मागचे चंबर फुटलेले आहेत. इथं दरवाजे तुटलेले आहे, पुऱ्या वरचं टाक आमना. फुटलेलं आहे. सफाई कामगारी तर येतात का सफाई वगैरे सफाई साठी? कोण नाही येत, मलेच करून घ्यावं लागते. हा. तुम्ही- माणूस येते, त्याला पैसे देतो, ते सफाई करून चालला जातो. तुम्ही तक्रार केल्या का या संदर्भात हा, कोणाकडे? केल्या तक्रारी लय वेळा केल्या, फोटो काढून दिलेल्या आहे, कंप्लेंटा केल्या आहे, सगळं काही केलं, पण कोणी आलं नाही ना आजपर्यंत येऊन पाहिलेलं नाही. संडासचे जेंट्स बंद आहे, लेडीज चालू आहे. वरचे दरवाजे पुरे फुटलेले आहे, संडास माणसाचे बी फुटलेले आहे दरवाजे संडास. माझी समस्या अशी आहे, इथल्याही ज्या महिला ज्या आहे, ज्यांच्याकडे शौचालय नाही आहे, सर्वप्रथम नगरसेवकांनी याला शौचालय द्यावं आणि त्याच्यावर या शौचालयाची दखल घ्यावी की हे शौचालय किती दिवसापासून बंद आहे. कोणताही नगरसेवक या शौचालयावर दुर्लक्ष करत आहे आणि कोणतीही महिला गेली तिथे महिलाला सांगतात का बा तुम्हाला शौचालय भेटला, पण इथल्याही कोणत्याही आजूबाजूला शौचालय मिळालेलं नाही आहे. आणि दुसरं गोष्ट अशी आहे की ज्या व्यक्तीला ते दिलं आहे, ज्या व्यक्तीला चालवायला द्यायचं तो व्यक्ती थोडा बिमारी काही अवस्थेमुळे तो येऊ शकत नाही, की दुसरा एक कर्मचारी त्यांना एक जिम्मेदारी म्हणून आपल्या नागरिकाचा त्यांनी त्या संडासावर लक्ष करावं आणि त्यांनी परिपूर्ण त्या कामाचा विकास करावा अशी माझी इच्छा आहे. इथे खूप दिवसाचा संडास व्यवस्थित क्लीन झालेला नाही आहे आणि खूप दिवसापासून आमच्या इकडे लहान मुलं मुली बाया लेडीजला खूप त्रास आहे. ना तिथं पाण्याची सोय आहे, ना व्यवस्थित तो क्लीन होत नाही, तिथं लाईट आहे. खूप दिवसाचं इथं कोणीच क्लीन करायला आलेलं नाही आहे संडास. आम्हाला खूप संडास स्वच्छता काहीच नाही आहे आणि लाईटही नाही आहे, पाणी नाही आहे. ते चालू आहे मशीन पण ते सुरू नाही करत आणि रात्री बेरात्री संडासला जायला लागते, पण तिथं काहीच नाही घ्यावं लागते. तर आम्हाला संडासला जायला अभी हम मौजूद है प्रभाग क्रमांक 4 जो जमील कॉलोनी लालखड़ी एरिया आता है. आप देख सकते हैं ये जो 80 फुट का जो रोड है ये गुलिस्तान नगर जमील कॉलोनी से होते हुए लालखड़ी की तरफ जाता है. ये बहुत बड़ा रिहायशी इलाका है. यहाँ से चारों तरफ से जो रास्ते जो एक दूसरे से जुड़े हुए हैं, जो ताजनगर को जाता है, लालखड़ी को जाता है, इकबाल कॉलोनी को जाता है और बहुत सारे रास्ते इस तरफ जाते हैं. आप देख सकते हैं ये 80 फुट का रोड है. हमारे कैमरे में देखिए, इस तरफ देखिए 80 फुट का और सबसे बड़ा रिहायशी रोड है ये. यहाँ पर इतनी आबादी है तो आने जाने में बहुत कठिनाई होती है. लेकिन आप देख सकते हैं प्रभाग क्रमांक 4 में जहाँ पर 4 नगर सेवकों को चुनकर लाया गया है. अब गंदगी का आलम देखिए क्या है. इस तरफ देखिए हमारे कैमरे में. अब ये जो है ये महानगर पालिका और कहीं ना कहीं ठेकेदारों की लापरवाही का नतीजा है जो जनता भुगत रही है. इसके वजह से जनता के स्वास्थ्य पर खतरा मंडरा रहा है. आप देख सकते हैं, अभी हम कैमरे की तरफ आपको लेके जाएंगे. ये नाली जो है ये नाला बन चुकी है. इसके अंदर जो गंदगी है उसको आप देखिए. अब ये कचरे का जो अंबर लगा हुआ है, आज तक 3 महीने इलेक्शन हो चुके हैं लेकिन कोई भी कचरा कर्मचारी इस तरफ नहीं आया और कहीं ना कहीं प्रशासन की लापरवाही इस तरफ हो रही है. पश्चिम क्षेत्र में अभी हमने प्रभाग क्रमांक 3 का आपको बताया, अभी प्रभाग क्रमांक हम 4 में है. सिटी न्यूज़ ने ही पहल की है इस कचरे को लेकर. हमारे मुख्य संपादक जो है उन्होंने भी महापौर जो है अमरावती शहर के, उनके प्रभाग से ये काम चालू किया था और जनता को सच्चाई बताना ये हमारा काम है. इसलिए हम बार बार कचरे के ऊपर इसलिए बता रहे हैं कि कहीं ना कहीं मनपा प्रशासन और कोणार्क इस काम में कोताही बरत रहे हैं. पिछले 3 महीनों में अब तक 1 मीटर में भी कचरा नहीं उठाया गया. हम लोग रोड पर जो है हम लोग ग्राउंड रिपोर्टिंग कर रहे हैं. आप देख सकते हैं ये देखिए इस तरफ. क्या ये जनता के स्वास्थ्य के साथ खिलवाड़ नहीं है? कहीं ना कहीं प्रशासन ने इनके ऊपर कार्रवाई करनी चाहिए. अमरावती शहरातील पश्चिम भागातील प्रभाग क्रमांक 3 नवसारी आणि प्रभाग क्रमांक 4 जमील कॉलनी येथे सध्या कचऱ्याचे साम्राज्य पसरलेले दिसत आहेत. रस्त्यांवर, गल्ल्यांमधील आणि सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याने परिसरात अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरली आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार अनेक दिवसांपासून नियमित साफसफाई होत नसल्याने परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. विशेष म्हणजे प्रभाग क्रमांक 4 मध्ये MIMचे 4 नगरसेवक निवडून आले असतानाही स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. प्रभाग क्रमांक 4 जमील कॉलोनी
जो यूसुफ पैलेस के पास से जो रास्ता है ताजनगर की तरफ जाता है, आप देख सकते हैं सामने अभी जो एक मार्केट बन रहा है, और इस तरफ देखिए यहाँ से 4 एमआईएम के पार्षद चुन के आए हैं, लेकिन गंदगी का आलम ये देखिए, इस तरफ देखिए हमारे कैमरे में, ये है अमरावती शहर की गंदगी। कहीं ना कहीं मनपा प्रशासन इस तरफ अनदेखी कर रहा है, और 4 नगर सेवक एमआईएम के होने के बाद भी देखिए इस रोड पर, बताइए इस जनता की स्वास्थ्य पर इसका क्या असर पड़ेगा। आप देखिए रिहायशी इलाका है, ऐसी जनता आती जा रही है, और आप देखिए रोड पर इस कैमरे में देखिए, अभी देखिए साफ सफाई कर्मचारी यहाँ पर आ चुके हैं, और नालियों का जो हाल है हम आपको दिखाएंगे। अभी फिलहाल तो यहाँ पर काम चल रहा है नालियों का, लेकिन कचरे को लेकर जो समस्या है वो बनी हुई है। अब देखिए पता नहीं पिछले कितने सालों से ये नाली जो साफ नहीं हो पा रही, अब आज ऐसा लग रहा है कि यहाँ पे नाली ये साफ हो रही है। अब इसमें कैमरे में देखिए ये नाली का हाल क्या है, नाला बन चुका है। और आप देखेंगे अभी ये जो हाल बन रहा है, ये जो नेशनल बेसमेंट का जो फॉर्म है, ये जो काम चल रहा है, उसके सामने देखिए आप गंदगी का साम्राज्य देखिए कितना है। कहीं ना कहीं पूरे पश्चिम क्षेत्र को एक कंपोस्ट डेपो की तरह बना दिया गया है। कहीं ना कहीं ये ठेकेदारों की मनमानी और प्रशासन की लापरवाही जनता के स्वास्थ्य के साथ खेल रही है। कहीं ना कहीं इस पे अंकुश लगना चाहिए। तर प्रभाग क्रमांक 3 नवसारीमध्ये काँग्रेसचे 3 आणि भाजपचा 1 नगरसेवक असूनही परिस्थितीत कोणतीही बदल दिसून येत नाही। त्यामुळे जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी नेमकं काय करत आहेत असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत। परिसरातील नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने ठोस पावले उचलली नसल्याने आता संताप वाढत चालला आहे। काही ठिकाणी तर नवसारी परिसर हा कचऱ्याचा कंपोस्ट डेपोज बनला असल्याचे चित्र दिसत आहे। या सर्व पार्श्वभूमीवर नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला असून लवकरात लवकर स्वच्छतेची व्यवस्था न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे। नागपुर गेट से बलगांव रोड जो जाता है, जो सबसे बड़ा रिहायशी इलाका है, आप देख सकते हैं हमारे कैमरे में, अभी जो पिछले 5 महीनों से रोड का काम चल रहा है, बड़ी धीमी गति से काम चल रहा है। पता नहीं इसमें क्या राज है, क्योंकि 5 महीने हो गए अभी तक के 500 मीटर भी रोड नहीं बन चुका है। फिलहाल अभी हम मौजूद है नवसारी प्रभाग क्रमांक 3 में, जहां से 4 विधायक चुनकर आए, 4 नगर सेवक चुन के आए, जिनमें से 3 कांग्रेस के हैं और 1 बीजेपी का है। आप देख सकते हैं प्रभाग की स्थिति क्या है। हमारे कैमरे में देखिए इस तरफ कचरे का जो है अंबर लगा हुआ है। आप देख सकते हैं गंदगी का ये आलम है, इससे जनता के स्वास्थ्य पर हमेशा खतरा मंडराता रहता है। पिछले 5 से 7 सालों से लोगों ने इस आशा को लेकर इनको नगर सेवकों को वोट दिया है ताकि हमारे समस्याओं का निवारण हो सके, लेकिन समस्याएं कहीं ना कहीं बढ़ती जा रही है। आप देख सकते हैं इस तरह गंदगी, अब आप देखिए इस गंदगी का आलम देखिए, यहाँ जानवर रात में आवारा कुत्ते जो है घूमते हैं, आने जाने वालों का चलना फिरना मुश्किल हो चुका है। कहीं ना कहीं प्रशासन की इस तरफ अनदेखी है। कैमरा पर्सन साकिब के साथ मैं अफसर शेख, सिटी न्यूज। अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात सोशल मीडियावरून कथित आंबेडकर अवमान प्रकरणामुळे निर्माण झालेला तणाव अखेर निवळला आहे। देव फ्रॉम अमरावती या आयडीवरून व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर संतप्त भीमसैनिकांनी लोणी पोलीस स्टेशनवर ठिय्या आंदोलन करत तीव्र निषेध नोंदविला होता। मात्र आता या प्रकरणात महत्वाची घडामोड घडली आहे। या प्रकरणातील व्हिडिओ व्हायरल करणारा देवांश नावाचा कंटेंट क्रिएटर अखेर बुद्ध विहारात दाखल झाला। येथे त्याने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। तसेच त्यांनी संपूर्ण आंबेडकरी समाजाची जाहीर माफी मागितली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या डिग्री संदर्भाने माझ्याकडून जो व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर झाला त्याबाबत मी जाहीररित्या माफी मागतो। माझ्या चुकीच्या वाचनामुळे किंवा अज्ञानामुळे माझ्याकडून हा व्हिडिओ शेअर झाला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर किंवा त्यांच्या शिक्षणावर बोलण्याचा इरादा माझा नव्हता। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर किंवा त्यांच्या शिक्षणावर बोलण्यास इतपत मी मोठा नाही। अनावधाने माझ्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या डिग्रीबाबत व्हिडिओ शेअर झाला। मी तमाम आंबेडकरी अनुयायींचा जाहीर माफी मागतो। भविष्यात मी अशा प्रकारचा कोणताही व्हिडिओ काढणार नाही अशी या प्रकारे गवाही देतो आणि मला पूर्ण आंबेडकरी समाज माफ करून द्यावे, प्रशासनाने पण मला माफ करून द्यावे याची मी विनंती करतो। जय। या माफीनाम्यानंतर संतप्त भीम अनुयायांनी शांततेची भूमिका घेतली असून परिसरातील तणावपूर्ण वातावरण हळूहळू निवळताना दिसत आहे। या घटनेनंतर मोठ्या संख्येने भीमसैनिक लोणी पोलीस स्टेशनवर जमा झाले होते। परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याकरिता पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला होता।
या संपूर्ण प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आंबेडकरी समाजाच्या वतीने स्पष्ट इशारा देण्यात आला आहे की समाजात तेढ निर्माण होईल असे कोणतेही मजकूर किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करू नयेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एकच साहेब बाबासाहेब, एकच साहेब बाबासाहेब, जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा. बोलो रे बोलो, जय भीम. ताकत से बोलो, जय भीम. अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील उत्तमसरा ग्रामपंचायतीत कथित आर्थिक गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे वातावरण तापलं होतं. याच पार्श्वभूमीवर अभिषेक सवाई यांनी 3.5 दिवसांपूर्वी आमरण उपोषण सुरू केलं होतं. ग्रामपंचायतमधील व्यवहारांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी ही त्यांची मुख्य मागणी होती. आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत असताना ग्रामस्थांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. त्यामुळे प्रशासनावर दबाव वाढत गेला. शेवटी पंचायत विभागाने या प्रकरणाची दखल घेत 15 दिवसांच्या आत चौकशी पूर्ण करून दोषींवर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिले. या आश्वासनानंतर अभिषेक सवाई यांनी आपले उपोषण तात्पुरतं स्थगित केलंय. उपोषणाची सांगता करताना तुषार भारतीय, ठाणेदार सुनील चव्हाण, बड्डेरा पोलीस निरीक्षक, जिल्हा परिषद अमरावतीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी भातकुली, तहसीलदार तसेच इतर अधिकारी उपस्थित होते. दरम्यान प्रशासनाने दिलेले आश्वासन प्रत्यक्षात उतरते का, चौकशी निष्पक्ष होते का आणि दोषींवर कठोर कारवाई होते का याकडे आता संपूर्ण गावाचं लक्ष लागलं आहे. प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलनाला तात्पुरता विराम मिळाला असला तरी आता खरी परीक्षा प्रशासनाचीच आहे. चौकशी कितपत निष्पक्ष होते आणि दोषींवर काय कारवाई होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. धामणगाव रेल्वे येथे नगर परिषदकडून एक अभिनव आणि कौतुकास्पद उपक्रम राबविण्यात आला आहे. पाणीपट्टी आणि विविध कर वेळेवर भरणाऱ्या नागरिकांना प्रोत्साहन देण्याकरिता लकी ड्रॉच्या माध्यमातून हजारो रुपयांच्या आकर्षक बक्षिसांचे वितरण करण्यात आले. या उपक्रमांमुळे नागरिकांमध्ये कर भरण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद वाढताना दिसत आहे. धामणगाव रेल्वे नगर परिषदेमार्फत पाणीपुरवठा विभागाच्या वतीने नागरिकांमध्ये नागरी जबाबदारीची जाणीव निर्माण करण्याकरिता एक अनोखी लकी ड्रॉ योजना राबविण्यात आली आहे. पाणीपुरवठा सभापती विलास बुटले यांच्या संकल्पनेतनं साकारलेल्या या उपक्रमात पाणीपट्टी आणि इतर कर नियमितपणे भरणाऱ्या नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी आकर्षक बक्षिसांचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाला नगराध्यक्ष डॉक्टर अर्चना अडसड रोठे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी नगर परिषदेमधली पदाधिकारी, अधिकारी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. लकी ड्रॉ प्रक्रियेत पारदर्शकता राखण्याकरिता चिठ्ठ्या लहान मुलांच्या हस्ते काढण्यात आले. विजेत्यांना फ्रीज, टीव्ही, कूलर, शिवण मशीन, कुकर, मिक्सर, प्रेस यांसारखी उपयुक्त घरगुती उपकरणे प्रदान करण्यात आली आहे. या उपक्रमांमुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून कर वेळेवर भरण्याबाबत सकारात्मक दृष्टिकोन वाढला आहे. परिणामी पाणीपट्टी आणि इतर कर वसुलीत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे. यावेळी नगराध्यक्षांनी नागरिकांना पाण्याच्या जबाबदारीने वापर करण्याचे आवाहन केले. काही नागरिकांकडून पाण्याचा अतिरेक होत असल्याची बाब समोर येत असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे. नगर परिषदेकडून राबवण्यात आलेल्या या उपक्रमांमुळे प्रशासन आणि नागरिक यांच्यातील विश्वास अधिक दृढ झाला असून भविष्यातही अशा लोकहिताच्या योजना राबविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. लवकर आपण आपले मालमत्ता कर आणि पाणीपट्टी कर विशेष म्हणजे कारण ज्यांनी पाणीपट्टी कर भरलेला नाही आहे आता येणाऱ्या काळामध्ये जर पाणी द्यायचं असेल, त्यांना पाहिजे असेल तर त्यांना भरावं लागेल तो पैसा. नाही तर दुर्दैवाने आम्ही त्यांना पुढचं पाण्याचं कनेक्शन कंटिन्यू ठेवू शकणार नाही. कारण की आपण जे पाणी धामणगाव नगरीला देतो ते पाणी आपल्याकडे आपण फिल्टर करून जरी देत असलो तरी ते पाणी आपल्याला अप्पर वर्धाकडून आपल्या सगळ्या लोकांना पुरवठा करण्यासाठी विकत घ्यावं लागते. म्हणजे आपण अप्पर वर्धाकडून जे पाणी विकत घेतो त्याला फिल्टर करून प्रोसेस करून आम्ही तुमच्यापर्यंत जे पोहोचवतो त्या गोष्टीसाठी आम्ही थोडेफार पैसे आकारतोय. जसं तुम्हाला विलासनी सांगितलं की
टोटल खर्च पर कनेक्शन आम्हाला 5,500 रुपये पडतो. आपण फक्त 2,000 रुपये आकारून राहिलो आहे. त्याच्यामुळे हे अगदी मिनिमम आहे आणि हे आपण सगळ्यांनी कृपा करून भरावं. आपल्या आजूबाजूचे जे लोक असतील त्यांनी भरावं. धामणगाव रेल्वे शहरात कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्याकरिता महत्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. शहरातील विविध ठिकाणी तब्बल 92 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आलाय. दत्तापूर पोलीस स्टेशन येथे नगराध्यक्ष डॉक्टर अर्चना रोठे यांच्या हस्ते या उपक्रमाचे पूजन करण्यात आले. धामणगाव रेल्वे शहर अधिक सुरक्षित करण्याच्या उद्देशाने नगर परिषद आणि पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे पुढाकार घेतला आहे. शहरातील प्रमुख चौक, रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी एकूण 92 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या महत्वपूर्ण उपक्रमाचा शुभारंभ दत्तापूर पोलीस स्टेशन येथे नगराध्यक्ष डॉक्टर अर्चना रोठे यांच्या हस्ते विधिवत पूजन करून करण्यात आलंय. या कार्यक्रमाला दत्तापूर, मंगरूळ दस्तगीर आणि कुढा पोलीस स्टेशनचे ठाणेदार, पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच शहरातील मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरात बसविण्यात येणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यास मोठी मदत होणार आहे. चोरी, अपघात, वाहतूक व्यवस्थापन आणि संशयित हालचालींवर लक्ष ठेवणे आता अधिक सुलभ होणार आहे. नगराध्यक्ष डॉक्टर अर्चना रोठे यांनी यावेळी सांगितले की शहरातील नागरिकांची सुरक्षा ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी असून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शहर अधिक सुरक्षित करण्याचा हा प्रयत्न आहे. नागरिकांनीही या उपक्रमाला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. CCTVचा विषय असा आहे की जेव्हा आमचे आमदार साहेब प्रतापदादा अडसड पहिल्यांदा नगर परिषदेसाठी उभे राहिले होते तेव्हा त्यांनी ह्या वचननाम्यामध्ये एक वचन या धामणगाव वासियांना दिलं होतं आणि त्याच्यासाठी अथक परिश्रम करावे लागले कारण त्याच्या टेक्निकल गोष्टी फार होत्या. आज आम्ही त्या सगळ्या टेक्निकल गोष्टींमध्ये क्लिअरन्स करून इथपर्यंत पोहोचलो आहे आणि हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता आमच्या सगळ्यांसाठी. कारण हे जे CCTV कॅमेऱ्यांचा आकडा आहे मला वाटते जवळपास सध्या आपण 99 कॅमेराज पूर्ण धामणगावमध्ये लागणार आहेत. तर आपल्या मुलीबाळी जिथनं जाणार आहेत किंवा इतरही गावाची जी रहदारी चालू असते, इवन काही घरंसुद्धा त्याच्यामध्ये येतील. जिथे घरं येणार नाही तिथे त्याला कनेक्टिव्हिटी जिथून राहणार आहे ते रस्ते तिथे कव्हर होणार आहे. त्याच्यामुळे एक सुरक्षेच्या दृष्टीने हा जो एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता आणि दादांनी जो शब्द दिला होता धामणगाव वासियांना, आज तो इथे आम्ही पूर्ण करतोय. ह्याचा अतिशय आनंद होतोय आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा याच पद्धतीने आम्ही जे शब्द आम्ही वचन आमच्या धामणगाव वासियांना दिलेल्या ते 100% पूर्ण करू. नागपूर शहरातील अंजनी पोलीस ठाणे हद्दीत राहणारी आरोपी महिला हिने जमीन व्यवहारात मोठी फसवणूक केल्याचा आरोप आहे. मिळालेल्या माहितीनुसार मौजा बेसा येथील खसरा क्रमांक 9324, 934 आणि 935 या सुमारे 160 हेक्टर आणि 121 हेक्टर जमिनीवर कायदेशीर वारस नसतानाही आरोपीने बनावट कागदपत्रे तयार केलीत. आरोपींनी तिचा पती मोहम्मद समद मोहम्मद इसाक याच्या मृत्यूनंतर या जमिनीवर हक्क असल्याचे भासवून एक नियोजित कट रचला. यानंतर कोतवाली पोलीस ठाणे हद्दीतील सदोदय कॉम्प्लेक्स, दरोडकर चौक येथे फिर्यादीला ही जमीन दाखवण्यात आली. विश्वासघात घेऊन जमीन विक्रीचा करार करण्यात आला. 31 ऑगस्ट 2022 रोजी आरोपीने करार आणि इतर कारणांखाली फिर्यादीकडून तब्बल 10,02,11,000 रुपये स्वीकारलेत. मात्र नंतर ही संपूर्ण कागदपत्रे बनावट असल्याचे उघड झालेत. फिर्यादीच्या तक्रारीनंतर कोतवाली पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 406, 420, 465, 468 आणि 471 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. तक्रारदार रोहन ठाकर यांनी कोतवाली पोलीस स्टेशनला एक अर्ज दिला होता की ज्यामध्ये त्यांनी तक्रार केली होती की खैरुनिसा मोहम्मद समद या महिलेने ती बेसा येथील एका जमिनीची वारसदार असल्याचं दाखवून त्या जमिनीचा व्यवहार केला आणि त्या व्यवहारामध्ये तिने तक्रारदाराकडून 1,02,00,000 एवढी रक्कम घेतलेली आहे. परंतु तक्रारदाराला नंतर कळालं की तिने जे
वारसदार म्हणून पेपर दाखवलेले आहेत ते सगळे खोटे पेपर आहेत. तिचा निकाहनामा खोटा दाखवून तिने काही कोर्टातून ऑर्डर्स, बनावट ऑर्डर्स प्राप्त केलेले आहेत. ही त्याला माहिती मिळाल्यानंतर त्याने कोतवाली पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज दिला होता. सदर तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात कोतवाली पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला, परंतु तक्रारदाराचं ऑफिस हे लकडगंज पोलीस स्टेशनच्या हद्दीत असल्याचं लक्षात आल्यानंतर तो गुन्हा पुढील तपासकामी लकडगंज पोलीस स्टेशन येथे वर्ग करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्याचा तपास मी स्वतः करत आहे. माननीय DCP ACP साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपी महिला खैरुनिसाचा शोध चालू असून ती मिळाल्यानंतर अधिक तपास करत आहोत. त्या खैरुनिसा हिच्यावरती अजनी पोलीस स्टेशन येथे देखील एक गुन्हा दाखल असल्याची माहिती प्राप्त झालेली आहे. त्या माहिती अनुषंगाने अजनी येथून देखील पेपर मागून त्यामध्ये काय तपास झालेला आहे याचा तपास चालू आहे. आरोपी मिळाल्यानंतर आरोपीचे बँक स्टेटमेंट प्राप्त करून ते पैसे जे फिर्यादीकडून तिने घेतलेले आहेत त्या पैशाचे कसे विल्हेवाट लावले याचा देखील तपास चालू आहे. आणि तिने जे बनवलेले पेपर आहेत त्यामध्ये कोणकोणाचा सहभाग आहे, याच्यामध्ये सहआरोपी कोण होऊ शकतात का, याचे देखील तपास चालू आहे. अधिक तपास करीत आहोत. शुक्रवारी दुपारी नागपूरच्या लक्ष्मीनगर चौकात उभ्या असलेल्या एका कारमधून अचानक धूर निघू लागला. काही क्षणातच कारने पेट घेतला आणि आगीने विकराळ रूप धारण केलेत. स्थानिक नागरिकांच्या तात्काळ अग्निशमक दलाला माहिती दिली आहे. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमक दलाने काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवलेत. प्राथमिक माहितीनुसार प्रचंड उष्णतेमुळे कारच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड होऊन आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र कारचे मोठे नुकसान झाले आहे. भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात गुरुवारी रात्री सुमारे 9:15 वाजताच्या सुमारास हा भीषण अपघात घडलाय. अडळ गावालगत सौदंड पुनर्वसन परिसरात लग्न समारंभावरून परतणाऱ्या वऱ्हाड्यांची व्हॅन आणि समोरून येणाऱ्या ट्रकची जोरदार धडक झाली. माहितीनुसार अड्याड येथील सुदर्शन नान्हे यांचे लग्न कोंढा येथे पार पडले होते. लग्न समारंभ आटोपल्यानंतर वऱ्हाडी मंडळी व्हॅनमधून अड्याडकडे परतत होती. पहिली फेरी पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या फेरीत प्रवासी आणण्याकरिता जात असताना हा अपघात घडला. समोरासमोर झालेल्या धडकेत व्हॅनचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. या भीषण अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये श्वेता नगरे 16 वर्षीय, 48 वर्षीय प्रभाकर चाचरकर, 43 वर्षीय मुन्नी चाचरकर, 18 वर्षीय नयना नगरे आणि 42 वर्षीय दुर्गा नगरे यांचा समावेश आहे. या दरम्यान अपघातात 4 जण जखमी झाले आहेत, तर सोहम गेडाम आणि उमेश सोनवणे यांच्यावर अड्याड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर रक्षा खेडकर आणि स्नेहा नान्हे यांना भंडारा येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. पोलिसांनी अपघाताची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. यवतमाळमध्ये अवैध गॅस सिलेंडर साठवणुकीवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. पुरवठा विभागाने टाकलेल्या धाडीत तब्बल 30 सिलेंडर जप्त करण्यात आले असून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. यवतमाळ शहरातील धामणगाव रोडवरील सूरजनगर परिसरात अवैधरित्या गॅस सिलेंडर साठवणूक होत असल्याची खात्रीशीर माहिती पुरवठा विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे तहसील कार्यालयाच्या पथकाने संबंधित भाड्याच्या घरावर छापा टाकत कारवाई केली आहे. या धाडीत एकूण 30 सिलेंडर जप्त करण्यात आले आहे, ज्यामध्ये 28 घरगुती आणि 2 व्यावसायिक सिलेंडरचा समावेश आहे. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत सुमारे 75,000 रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. कारवाई दरम्यान प्रकाश सोमनदास मंगताणी, पराग सुरेश तिडके आणि संजय शंकर घोसे या तिघांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली आहे. मात्र त्यांनी आवश्यक कागदपत्रे सादर करण्यात अपयश आल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 अंतर्गत कलम 3 व 7 नुसार यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. पुसद शहरात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर एक धक्कादायक घटना घडली आहे. दुपारी सुमारे 12:30 वाजताच्या सुमारास गुंजहून पुसदकडे येणाऱ्या छोटा हत्ती वाहनाला अचानक आग लागली.
या वाहनात मोठ्या प्रमाणात फटाक्यांचा साठा असल्याने आग काही क्षणातच भडकली आणि परिस्थिती अधिक गंभीर झाली. सध्या पुसद शहराचा तापमानाचा पारा तब्बल 41 अंशावर पोहोचला असून उष्णतेमुळेच ही आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान वाहनाला आग लागताच चालकाने प्रसंगावधान राखत तात्काळ वाहन सोडून पळ काढला. त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय. मात्र वाहनातील फटाके एकामागून एक फुटत गेल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालेत. या घटनेमुळे पुसद माहूर मार्गावरील काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात मालाचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. प्रशासनाकडून घटनेचा पुढील तपास सुरू आहे. माहूर शहरात गेल्या 8 दिवसांपासून जनावरांच्या चोरींच्या घटनांनी अक्षरशः थैमान घातले आहे. अज्ञात चोरट्यांनी आतापर्यंत तब्बल 15 ते 16 गायी तसेच इतर जनावरे चोरून नेल्याच्या घटना समोर आल्या आहेत. विशेष म्हणजे काही ठिकाणी ही चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून चोऱ्यांचा माग काढण्याकरिता पोलिसांना महत्वाचा धागा मिळण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते आणि गौरक्षक प्रमुख सोनू चौधरी पाटील यांनी माहूर पोलीस ठाण्यात निवेदन देत तातडीने कारवाईची मागणी केली आहे. त्यांनी सांगितले आहे की वारंवार तक्रारी करूनही अद्याप ठोस कारवाई झालेली नाही. या घटनांमुळे पशुपालकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असून त्यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनीही या निवेदनावर स्वाक्षऱ्या करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. आता पोलीस प्रशासन याकडे कितपत गांभीर्याने पाहते आणि चोरट्यांना कधी पकडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. माझ्या म्हशी चोरीला गेल्या दोन्ही बी. अपंगाव सर, मी पूर्ण एक पाय नाही मला. शासनाला माझी विनंती आहे की माझी होतापर्यंत चौकशी करून माझा व्यवसाय त्याच्यावरच होता. आता पुढे काय करावं. माझं नाव तुळजासिंग चिन्नशी वर्मा, राहणार माहूर. जगदंबा जुना जगदंबा वाशी माझा घर आहे. माझा धंदा दुधाचा व्यवसाय असल्यामुळे माझ्या म्हशी चोरी गेल्या. त्याकरता आता मग काही हे धंदा काही हे नाही. वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीठ ते वाशिम रोडवरील पारडी टकमोर फाट्याजवळ गुरुवारी सायंकाळी भीषण अपघात घडलाय. 12 जहागीर येथील रहिवासी संतोष बबन लांभाडे, त्यांची पत्नी कलावती आणि 12 वर्षाचा मुलगा ईश्वर हे तिघे गोगरी येथे नातेवाईकांच्या लग्नासाठी गेले होते. लग्नाचा आनंद साजरा करून हे कुटुंब आपल्या दुचाकीवरून घरी परतत असताना सायंकाळी 5:30च्या सुमारास त्यांच्या दुचाकीला आंब्याने भरलेल्या भरधाव पिकअप वाहनाने जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की तिघेही रस्त्यावर दूर फेकले गेले. गंभीर जखमी झाल्याने तिघांचाही घटनास्थळीच मृत्यू झालाय. काही वेळापूर्वी लग्नात आनंद साजरा करणारे हे कुटुंब काही क्षणातच काळाच्या पडद्याआड गेले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून एकाच कुटुंबाचा असा दुर्दैवी अंत झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. तोरनाळा परिसरात घडलेल्या भीषण अपघाताने सावरदबारा गावावर शोककळा पसरली आहे. या दुर्दैवी अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून अवघ्या लहानग्या मुलाकडून आई वडिलांना अग्निदान देण्याचा हृदयद्रावक प्रसंग घडलाय. सोयगाव तालुक्यातील सावरदबारा गावातील खडके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 22 एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास गोपाळ वासुदेव खडके वय 35 वर्ष आणि त्यांची पत्नी सोनाली खडके वय 30 वर्ष हे जामनेरहून सावरदबारा येथे मोटरसायकलनी परतत होते. तोरनाळा परिसरात त्यांच्या दुचाकीला मागून येणाऱ्या ट्रॅक्टरने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू झालाय. या अपघातात त्यांची 1.5 वर्षाची मुलगी मुक्ताई ही किरकोळ जखमी झाली आणि थोडक्यात बचावली. वेळ आला होता परंतु काळ आला नव्हता असं म्हणण्यासारखी ही घटना ठरली आहे. घटनेची माहिती मिळताच फतेपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केलाय. मृतदेह शवविच्छेदनाकरिता जामनेर येथे पाठवण्यात आले. 23 एप्रिल रोजी सावरदबारा येथे दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अवघ्या 6 वर्षाच्या मुलाने आपल्या आई वडिलांना अग्निदान दिल्याचा हृदयद्रावक प्रसंग घडलाय. हा क्षण पाहून उपस्थितांचे डोळे पाणावलेत.
या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली असून खडके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आता पोलीस करीत आहेत. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल 117, जिओ चॅनल 872, जीटीपीएल 73, फास्टवे चॅनल 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यामध्ये छत्रपती संभाजीनगर एनएसटी सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 7, अकोला लालसे सेटअप बॉक्स नंबर 899. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वाधिक समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटीचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.